भारतातील वेगवेगळ्या विमानतळांवर या क्षणी किमान 124 विमानं इंजिनातील बिघाडीमुळे ग्राउंडेड करण्यात आलेली आहेत आणि नजीकच्या काळातील अशी ही सर्वात मोठी घटना असल्याचं उड्डयन क्षेत्रातील जाणकार सांगतायत। अशी सुमारे 600 विमानं जगभरात ग्राउंडेड करण्यात आलेली आहेत आणि यापैकी 12 विमानं नागपूर नजीकच्या मिहान परिसरातील महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या टॅक्सीवेवर उभी करण्यात आलेली आहेत। या 12 विमानांपैकी पहिलं विमान याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात आणण्यात आलं आणि अखेरचं विमान गेल्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात इथे आणण्यात आलं। या विमानांना रनवेवरून टो करून आणण्यात आलं आहे आणि त्यांच्यातील बिघाड दुरुस्त झाल्यानंतर त्यांना एअरवर्दीनेस सर्टिफिकेट म्हणजे उड्डाण करण्यायोग्य असल्याचं प्रमाणपत्र घेतल्यानंतरच ते उड्डाण करू शकतील। यातील मुख्य समस्या ही की या विमानामध्ये प्रॅट अँड व्हिटनी या कंपनीची इंजिनं बसवली गेली होती आणि या इंजिनामध्ये अनवधानाने ती बनवताना दूषित पावडर्ड मेटलचा वापर करण्यात आला होता आणि त्यामुळे या विमानाच्या इंजिनमधील हाय प्रेशर टर्बाईन आणि हाय प्रेशर कंप्रेसर डिस्क सारख्या महत्त्वाच्या जे भाग आहेत त्या भागांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती, ज्याच्यामुळे या इंजिनाच्या कार्यशैलीमध्ये बाधा उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण झाली होती। आता या विमानातील इंजिनं अमेरिकेत नेण्यात आली असून ती दुरुस्त होऊन येतील किंवा नवीन इंजिन बसवण्यात येतील अशी अपेक्षा आहे। हे कधीपर्यंत होतं याच प्रतीक्षेत ही विमानं नागपूरच्या मिहान परिसरातील टॅक्सीवेमध्ये आहे। सध्या AAR इंडमार ही इंडिगो कंपनीची एक सहयोगी कंपनी या विमानांची देखभाल करते आहे। AAR इंडमारचं MRO म्हणजे मेंटेनन्स रिपेअर अँड ऑपरेशन या फॅसिलिटीमध्ये यांची देखभाल करण्यात येते आहे। पण नजीकच्या काळात या विमानांची नवीन इंजिनं किंवा दुरुस्त झालेली इंजिनं आल्यानंतर त्यांना पुन्हा उड्डाण करता येईल। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या कंपन्यांचं किती नुकसान झालेलं आहे किंवा याच्यामुळे विमान प्रवास किती महाग झालेला आहे याबद्दल माहिती घेण्यासाठी आम्ही इंडिगोकडे संपर्क केला, पण तिथून माहिती मिळू शकली नाही। मात्र जाणकार सांगतात की प्रॅट अँड व्हिटनी या कंपनीची सहयोगी कंपनी या विमानसेवा कंपन्यांना म्हणजेच इंडिगो आणि गो फर्स्ट जी पूर्वाश्रमीला गो एअर होती या कंपन्यांना नुकसान भरपाई देणार आहे। मात्र नेमकी किती नुकसान भरपाई असेल याचा आकडा अद्याप उघड करण्यात आलेला नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।